नमस्कार कृषी मित्रांनो, आपण जी मागची टेस्ट सिरीज घेतली एक 10 त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर घेतले. ठीक आहे, तर ते 10 क्वेश्चन पेपर आपण घेतले. तुमचा त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद पाहता आपण आता 10 जूनपासून परत एक टेस्ट म्हणजे एक सब्जेक्ट वाईज टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चनपर्यंत एका सब्जेक्टचे भेटतील. ठीक आहे, तर एक आपण जी टेस्ट आहे ती आपण एक पूर्ण टेस्ट सिरीज ही 10 जूनपासून सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय येतील की तुमचे प्रत्येक सब्जेक्ट जो असेल तो प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चनपर्यंत 100 क्वेश्चन भेटतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेजर सब्जेक्ट असतील आणि काही मायनर सब्जेक्ट असतील. तर आपण जी टेस्ट सिरीजची जी टाइम टेबल आहे तो ग्रुपला टाकलेला आहे. तर तुम्ही टाइम टेबल बघू शकता की त्याच्यामध्ये 2 दिवसात एक पेपर राहणार आहे तुमचा. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज टेस्टमध्ये काय होईल की जर प्रत्येक कन्सेप्ट जे असतील, ठीक आहे, तर त्या प्रत्येक कन्सेप्ट त्या कव्हर केल्या जातील. आणि प्रत्येक एक जी कन्सेप्ट असेल त्या प्रत्येक कन्सेप्टवर एक क्वेश्चन असेल आणि क्वेश्चनचं तुम्हाला नंतर डिस्कशन भेटेल. ठीक आहे, तर काय होईल की प्रत्येक कन्सेप्ट म्हणजे एक क्वेश्चन असेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला त्या कन्सेप्टचं डिस्कशन भेटत असेल तर ती पूर्ण तुमची जी कन्सेप्ट असेल तर ती पूर्ण कन्सेप्ट तुमची ती कव्हर होईल. ठीक आहे, तर जसं की एक सॉईल वॉटर असेल. ओके, जसं की सॉईल वॉटर असेल, सॉईल वॉटर जर एक तुमचा क्वेश्चन असेल, ठीक आहे, तर सॉईल वॉटरवर क्वेश्चन असल्यानंतर याच्यामध्ये ए, बी, सी आणि डी असे 4 ऑप्शन्स असतील. ठीक आहे, तर काय होईल की याच्यामध्ये पूर्ण जो सॉईल वॉटरचा पार्ट आहे जसं की फीड कॅपॅसिटी, हायग्रोस्कोपिक वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, ठीक आहे, त्याच्यानंतर असेल कॅपिलरी वॉटर, त्याच्यानंतर PWP, परमनंट विल्टिंग पॉईंट असेल, विल्टिंग कोएफिशियंट असेल. ठीक आहे, तर या सर्व सॉईल वॉटर जे असेल हे तुमचं त्याच्यामध्ये पूर्ण जी कन्सेप्ट असेल ते पूर्ण कव्हर होईल. ठीक आहे, हे म्हणजे याला म्हणायचं सब्जेक्ट वाईज टेस्ट. तर प्रत्येक कन्सेप्टवर एक क्वेश्चन आणि त्या कन्सेप्टचं पूर्ण डिस्कशन. तर याच्यामुळे काय होईल की तुमच्या आता जे राहिलेले MCRला 2 महिने आहेत की याच्यामधून तुम्हाला पूर्ण एक सब्जेक्ट वाईज एक आयडिया पण येऊन जाते आणि तुमचे जे मॅक्झिमम याच्यामध्ये काय जो सिलेबस असेल तो इथे कव्हर होऊ शकतो. ठीक आहे, आणि जे न्यू पॅटर्नचे विद्यार्थी आहेत, न्यू पॅटर्नचे विद्यार्थी त्यांना एक जिओ इन्फॉर्मेटिक्स असेल. ठीक आहे, तर हे काही न्यू जे सब्जेक्ट असं आहेत या सब्जेक्टवरती एक क्वेश्चन पेपर अरेंज करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, आत्तापर्यंत जे ओल्ड सिलेबसचा जो पेपर असेल तर ओल्ड सिलेबसचा एक पूर्ण घेऊन टाकू आणि ते जे न्यू सिलेबसचे जे काही सब्जेक्ट असतील तुमचे त्या सब्जेक्टवरती एक क्वेश्चन पेपर असेल तो एक क्वेश्चन पेपर अरेंज करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तो 100% करू हे तुम्हाला आम्ही खात्री देतो. आणि जे 10 जूनपासून आपले जे असेल ते क्वेश्चन पेपर स्टार्ट होणार आहे त्याच्या अगोदर आपण काय एक प्रॅक्टिस मॉक म्हणून की आमचे जे पेपर्स सब्जेक्ट वाईज पेपर जे असतील ते कसे असतील, त्याची क्वेश्चनची लिमिट कशी असेल, ते क्वेश्चन कशा प्रकारचे असतील, हे सर्व तुम्हाला हे जे 20 क्वेश्चनची एक मॉक टेस्ट असेल किंवा तुम्ही एक टेस्ट सिरीज असेल, ठीक आहे, एक स्मॉल मॉक असेल, त्याच्यामधून तुम्हाला कळून जाईल की याच्यामध्ये क्वेश्चन कसे असतात आणि ते एक्सप्लेनेशन कसं भेटेल तुम्हाला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो आपला फर्स्ट क्वेश्चन होता याच्यामध्ये की तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल. त्या लिंकमध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जो प्रॅक्टिस मॉक आहे, प्लांट ब्रीडिंगची प्रॅक्टिस मॉक असेल, सॉईल सायन्सची प्रॅक्टिस मॉक असेल, ॲग्रोनॉमीची प्रॅक्टिस मॉक्स असेल, या ज्या मॉक टेस्ट असतील तुम्हाला या प्रॅक्टिस मॉक्स कुठे सापडतील तर तुम्हाला त्या टेलिग्रामवर चॅनल्सवर सापडते आणि ती जी लिंक आहे ती या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिंक भेटून जाईल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ही जी टेस्ट आहे ती नंतर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आपण हे व्हिडिओच्या शेवटी सांगूच तुम्हाला की व्हिडिओ झाल्यानंतर पूर्ण की आपलं एक डिस्कशन झाल्यानंतर आपण काय करू की पूर्ण जे आहेत की प्रोसिजर कशी टेस्ट सिरीज जॉईन करायची, त्याच्यानंतर गुगल फॉर्म कसा भरायचा, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण हे व्हिडिओच्या शेवटी घेऊया. ठीक आहे, टेस्ट मॉकमध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय विचारलं होतं तुम्हाला की जेनेटिक ॲडजस्टमेंट ऑफ द प्लांट टू द सोशल, कल्चर अँड टेक्नॉलॉजिकल ॲक्सेप्ट ऑफ द प्लांट ऑफ इन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज. ओके, म्हणजे इन रिलेशन टू इन्व्हायरमेंट एक जेनेटिक ॲडजस्टमेंट करतो आपण, जेनेटिक ॲडजस्टमेंट इन प्लांट, तर त्याला काय म्हणतो आपण प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे, ही पूर्ण प्लांट ब्रीडिंगची डेफिनेशन आहे. प्लांट ब्रीडिंगची डेफिनेशन जसं की प्लांट ब्रीडिंग इज अ सायन्स अँड आर्ट. ओके, एक सायन्स अँड आर्ट असेल त्याच्यामध्ये काय असेल की आपण जेनेटिक मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये जीन्स जे असतील डिफरंट
ब्रीडिंग मेथड यूज करून, त्याच्यानंतर डिफरंट मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण काय करू की त्याच्यामध्ये जेनेटिक ॲडजस्टमेंट करू फॉर बेटरमेंट ऑफ मॅनकाइंड. ठीक आहे, बेटरमेंट ऑफ मॅनकाइंड असेल त्याला म्हणायचं प्लांट ब्रीडिंग. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आन्सर आहे ते बी आहे, प्लांट ब्रीडिंग. त्याच्यानंतर जेनेटिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ठीक आहे, स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन जे असेल त्याला काय म्हणायचं, जेनेटिक्स. ओके, त्याच्यानंतर समोर काय, ट्रान्सफॉर्मेशन काय असते की जर एक जीन असेल, एक जीन आपल्याला जर दुसऱ्या तो आपण जर जीन आयसोलेट केल्यानंतर काय केलं जाते की ते जीन्स दुसऱ्या प्लांटमध्ये ट्रान्सफर केला जातो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याच्यानंतर येते की डिफरंट मेथड्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तर हे असते ट्रान्सफॉर्मेशन. तर याचं जे आन्सर आहे ते काय, प्लांट ब्रीडिंग. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला विचारलं होतं द मॅनर इन विच द जीन एक्सप्रेस इन इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड ॲज. ठीक आहे, तर दोन टर्म आहे आपल्या की जीन ॲक्शन. ठीक आहे, जीन ॲक्शन म्हणजे एखादा जीन असेल तर जीन कसं एक्सप्रेस होते. ठीक आहे, एक्सप्रेस आणि ते फिनोटाइपिक एक्सप्रेशन कसे देते त्याला काय म्हणायचं, जीन ॲक्शन. तर याच्यामध्ये काय आहे की पेनिट्रन्स अँड एक्सप्रेसिव्हिटी. ठीक आहे, पेनिट्रन्स येईल आणि दुसरं येते एक्सप्रेसिव्हिटी. तर पेनिट्रन्स काय असते की ॲबिलिटी ऑफ जीन. ठीक आहे, पेनिट्रन्स काय असते की ॲबिलिटी ऑफ जीन टू एक्सप्रेस इन ऑल इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, तर पेनिट्रन्स काय असते की जर एक जीन असेल तो जीन ज्या ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये असेल, ठीक आहे, तर तिथे त्याचा जे इफेक्ट दाखवेल त्याला काय म्हणायचं, पेनिट्रन्स. ठीक आहे, म्हणजे ॲबिलिटी ऑफ जीन म्हणजे काय असते की याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे, एक फ्रिक्वेन्सी म्हणजे की जर 100 इंडिव्हिज्युअलमध्ये तो जीन असेल तर तो 100 इंडिव्हिज्युअलमध्ये जर तो एक्सप्रेस होत असेल तर त्याला काय म्हणायचं, पेनिट्रन्स. म्हणजे ॲबिलिटी ऑफ जीन टू एक्सप्रेस हिमसेल्फ इन दी ऑल इंडिव्हिज्युअल विच कॅरी इट. ओके, म्हणजे जो कॅरी करेल त्याच्यामध्ये हे त्याचे जे इफेक्ट असतील ते इफेक्ट त्याच्यामध्ये एक्सप्रेस होतील त्याला काय म्हणायचं, पेनिट्रन्स. आणि तुम्हाला काय विचारलं होतं की याच्यामध्ये की मॅनर इन विच. ठीक आहे, मॅनर इन विच म्हणजे जे पेनिट्रन्स असते. ठीक आहे, जे पेनिट्रन्स असते ते एक्सटेंट ऑफ पेनिट्रन्स. ओके, हे एक्सटेंट असते की म्हणजे किती प्रमाणात त्याच्यात झालेलं आहे, किती प्रमाणात त्याच्यामध्ये जे जीन आहे तो एक्सप्रेस झालेला आहे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये, त्या जर्म प्लाझममध्ये. आणि जे एक्सप्रेसिव्हिटी असते हे काय असते, मॅनर म्हणजे ते कोणत्या मॅनरमध्ये त्याच्यामध्ये एक्सप्रेस झालेलं आहे त्याला म्हणायचं एक्सप्रेसिव्हिटी. ठीक आहे, तर एक्सप्रेसिव्हिटी काय असते की याच्यामध्ये मॅनर इन विच द जीन एक्सप्रेस इन ऑल इंडिव्हिज्युअल विच कॅरी इट. ठीक आहे, तर हे असते पेनिट्रन्स आणि एक्सप्रेसिव्हिटी. त्याच्यानंतर समोर काय विचारलं होतं तुम्हाला की द ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ द पॅरेंट इन अ सिरीज ऑफ क्रॉसेस इज कॉल्ड ॲज. म्हणजे एक ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ क्रॉसेस इन अ सिरीज ऑफ क्रॉसेस. ओके, सिरीज ऑफ क्रॉसेस म्हणजे तुम्हाला काय विचारलं होतं, कंबायनिंग ॲबिलिटी. ठीक आहे, एक कंबायनिंग ॲबिलिटी असते. कंबायनिंग ॲबिलिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ पॅरेंट टू प्रोड्यूस सुपिरियर प्रोजेनी. म्हणजे एक कंबायनिंग ॲबिलिटी जी असेल ती ॲबिलिटी ऑफ पॅरेंट असेल की जर त्याच्यामध्ये बेटर सुपिरियर किंवा इन्फिरियर प्रोजेनी तयार करण्याची त्याच्यामध्ये जी ॲबिलिटी ऑफ पॅरेंट असेल त्याला म्हणायचं कंबायनिंग ॲबिलिटी. त्याच्यानंतर कंबायनिंग ॲबिलिटी जी असते ती दोन याच्यामध्ये डिवाइड होते, जसं की GCA आणि दुसरी असते SCA. म्हणजे जनरल कंबायनिंग ॲबिलिटी आणि स्पेशल कंबायनिंग ॲबिलिटी. ठीक आहे, एक जनरल कंबायनिंग ॲबिलिटी जी असेल म्हणजे एक काय तुम्हाला याच्यामध्ये विचारलं होतं की ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ द पॅरेंट इन अ सिरीज ऑफ क्रॉसेस. ठीक आहे, तर GCA जी असते ही काय असते, ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ पॅरेंट. म्हणजे जी एक जर याच्यामध्ये एक मेल पॅरेंट असेल आणि 10 जर फिमेल लाईन असतील. ठीक आहे, ए हा एकच याच्यामध्ये पॅरेंट आहे आणि 10 फिमेल लाईन आहे. तर याच्यामध्ये जेवढे पण क्रॉस होतील, आता याच्यामध्ये प्रत्येक क्रॉस जर करत गेलो आपण, ठीक आहे, ए असेल याच्यामध्ये पहिल्या सोबत क्रॉस केला, त्याच्यानंतर ए असेल दुसऱ्या सोबत क्रॉस केला, असे तुम्हाला 10 क्रॉसेस भेटतील. या 10 क्रॉसेसमध्ये या सगळ्यांचा ॲव्हरेज जो असेल, ॲव्हरेज परफॉर्मन्स जो असेल याला काय म्हणायचं, जनरल कंबायनिंग ॲबिलिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर असते स्पेशल कंबायनिंग ॲबिलिटी. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्पेशल किंवा स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी. तर स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटीमध्ये काय असते की याच्यामध्ये काय जो असेल त्याच्यामध्ये जो स्पेसिफिक क्रॉसेस जे असतील, या स्पेसिफिक क्रॉसेस जो ॲव्हरेज जो परफॉर्मन्स असेल त्याच्यावरून काय होते, स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी. तर लक्षात ठेवा की जर GCA असेल तर तिथे ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ ऑल क्रॉसेस असते. ठीक आहे, हे असते जनरल कंबायनिंग ॲबिलिटी आणि स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर 4th नंबर क्वेश्चन विचारला, इट इज द रेशो ऑफ जेनेटिक अँड फिनोटिपिक व्हेरियन्स. ठीक आहे, विचारलं तुम्हाला की व्हेरिएबिलिटी जेनोटिपिक आणि फिनोटिपिक व्हेरिएबिलिटी. आता जिनोटिपिक म्हणजे काय की जेनेटिक कन्स्टिट्यूएंट ऑफ प्लांट असेल तर त्याला म्हणायचं जिनोटाईप किंवा जिनोटिपिक.
ठीक आहे. त्याच्यानंतर फिनोटिपिक जे असेल, फिनोटिपिक काय असते की एक्सटर्नल अपीअरन्स, म्हणजे आपल्याला जे डोळ्याने दिसते एक एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ द प्लांट, त्याला म्हणायचं फिनोटिपिक, ठीक आहे. आणि जिनोटिपिक फिनोटिपिक हे जॉन्सननं सांगितलं होतं. जॉन्सननं सांगितलं की जिनोटिपिक आणि फिनोटिपिक हे जे असेल, ठीक आहे, आणि इन्व्हायरमेंट या तिन्हींचं काय असेल याच्यामध्ये इंटरकनेक्शन असेल, ठीक आहे, जिनोटाईप, फिनोटाईप आणि इन्व्हायरमेंट. तर त्याने सांगितलं की हे जे फिनोटिपिक असते, म्हणजे जे काय फिनोटिपिक कॅरेक्टर प्लांट शो करेल हे इंटरॅक्शन असेल जिनोटाईप आणि इन्व्हायरमेंटचं, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे जीन्स असतील ते डिफरंट कॅरेक्टर कॅरी करतील आणि त्याच्यावरती इफेक्ट असेल इन्व्हायरमेंटचा, त्याच्यामुळे काय होईल की त्याचे जे प्लांटचे फिनोटाईप्स असतील हे फिनोटाईप त्याच्यामध्ये शो होतील, ठीक आहे. म्हणजे जे कॅरेक्टर असतील ते आपल्याला डोळ्याने दिसतील. तर त्याने सांगितलं हे रिलेशन सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं की H² म्हणजे हेरिटेबिलिटी, H² जे आपण पर्सेंटेजमध्ये याच्यामध्ये एक्सप्रेस केलं जाते. तर हे काय असते, इट इज द रेशो ऑफ जिनोटिपिक टू द फिनोटिपिक व्हेरिएबिलिटी इज कॉल्ड ॲज हेरिटेबिलिटी, ठीक आहे. म्हणून याचा आन्सर काय आहे सी. ओके. आणि तुम्हाला जनरल कंबायनिंग ॲबिलिटी, स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये एक्सप्रेस केलंच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन असते की इट द इनॅबिलिटी ऑफ फंक्शनल पोलन ग्रेन्स टू जर्मिनेट स्टिग्मा ऑफ द सेम प्लांट. ओके. म्हणजे इनॅबिलिटी ऑफ फंक्शनल पोलन ग्रेन्स. आता इथे काय आहे की फंक्शनल पोलन ग्रेन्स. आता पहा की जर क्रॉस पॉलिनेशन होत असेल, ठीक आहे, क्रॉस पॉलिनेशन होत असेल, जर सेल्फ पॉलिनेशन प्लांटमध्ये होत नसेल, तर काही जे प्रोसेसेस असतात प्लांटमध्ये, ठीक आहे, तर ते काय करतात की सेल्फ पॉलिनेशन तिथे स्टॉप करतात आणि क्रॉस पॉलिनेशन करतात. त्याच्यामध्ये काय आहे ते मेल स्टर्लिटी आणि दुसरं काय ते सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी गिवन बाय स्टॉटने दिली होती. तर मेल स्टर्लिटी आणि सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी याच्यामध्ये फरक काय, ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं होतं की फंक्शनल पोलन ग्रेन्सची इनॅबिलिटी असते की ते जर्मिनेट करू शकते त्याच फ्लावरला, ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, ठीक आहे. सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी जी असेल इथे काय असते की याची हे जे फंक्शनल पोलन ग्रेन्स असतात, इथे काय असतात फंक्शनल पोलन ग्रेन्स, आणि पण त्याच्यामध्ये काय असतात काही जीन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्याच्यामुळे काय होते की त्याच्यामुळे याच्यामध्ये ते जे स्टिग्मा असेल तो स्टिग्मा याच्यामध्ये पॉलिनेट करू शकत नाही. पण इथे मेल स्टर्लिटी जी असेल याच्यामध्ये नॉन फंक्शनल पोलन ग्रेन्स असतात, आणि नॉन फंक्शनल जर पोलन ग्रेन झाले तर त्याच्यामध्ये पॉलिनेशन होऊन पण काही फायदा नाही, कारण की जर ते स्टिग्मावर जातील पण तिथे ते पॉलिनेट करणार नाही, कारण की ते नॉन फंक्शनल पोलन ग्रेन्स असतात, ठीक आहे, म्हणजे ते स्टराईल असतात. तर हे काय असते स्टराईल असल्यामुळे मेल स्टर्लिटी आणि याच्यामध्ये इनॅबिलिटी ऑफ फंक्शनल पोलन ग्रेन्स. फंक्शनल पोलन ग्रेन्स असतात पण ते पॉलिनेट करू शकत नाही, त्याला म्हणायचं सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, ठीक आहे. ओके, कळालं. तर समोर काय आहे याच्यामध्ये हेट्रोगॅमी. हेट्रोगॅमी काय म्हणजे काय, हेट्रोगॅमी म्हणजे काय डिफरंट हेट्रोगॅमी. ओके, हेट्रोगॅमी म्हणजे डिफरंट टाईमला ते जर मॅच्युअर होत असेल त्याला म्हणायचं हेट्रोगॅमी, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग येते प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी. ओके. त्याच्यानंतर समोरचं आहे की गमेटोपेटिक सिस्टीम ऑफ सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. म्हणजे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी असं याचे दोन डिवाईड पडतात की याच्यामध्ये होमोमॉर्फिक आणि हेट्रोमॉर्फिक असते, ठीक आहे. होमोमॉर्फिक असेल आणि हेट्रोमॉर्फिक असेल. होमोमॉर्फिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे फ्लॉवर असेल ते फ्लॉवरची जी अँड्रोसियम असेल गायनोसियम असेल, ठीक आहे, त्याची मॉर्फॉलॉजी सेम असेल. पण हेट्रोमॉर्फिक जे असतं हेट्रोमॉर्फिकमध्ये त्याची मॉर्फॉलॉजी सेम नसते, आणि मॉर्फॉलॉजी सेम नसेल तर त्याच्यामध्ये इनॅबिलिटी कारण त्याच्यामध्ये काय येतील की जे स्टाईल असेल किंवा फिलामेंट असेल, ठीक आहे. फिलामेंट म्हणजे आंतरचा पार्ट असेल आणि स्टाईल असेल म्हणजे स्टिग्मा. ओके. तर यांची जी लेंथ असेल ही लेंथ जर कमी जास्त असली, कमी जास्त म्हणजे काय हेट्रोमॉर्फिक सिस्टीम, याची जर लेंथ कमी जास्त असली की अँड्रोसियम जर छोटा असेल, ठीक आहे, म्हणजे फिलामेंट जर छोटी असेल तर काय होईल ते पॉलिनेट करणार नाही, ठीक आहे. म्हणजे फंक्शनल पोलन ग्रेन्स असेल पण त्यांची हाईट कमी असते, आणि हाईट कमी असल्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये मग पॉलिनेशन होणार नाही, ठीक आहे. तर हे असते हेट्रोमॉर्फिक सिस्टीम, आणि दुसरं असते होमोमॉर्फिक सिस्टीम. म्हणजे त्याच्यामध्ये फ्लावर आहेत ते फ्लावर सोबत चांगले आहेत, पण तिथे काय होते की त्याच्यामध्ये जे जेनेटिक पॅरामीटर्स आहेत ते जेनेटिक पॅरामीटर तिथे त्याला रिस्पॉन्सिबल असतात की फंक्शनल पोलन ग्रेन्स असून पण त्याच्यामध्ये काय होते की पॉलिनेशन होत नाही, ठीक आहे. म्हणजे जर्मिनेशन किंवा फर्टिलायझेशन होत नाही,
तर त्याला काय म्हणायचं, होमोमॉर्फिक सिस्टीम. तर तुम्हाला विचारलं होतं याच्यामध्ये गमेटोपेटिक सिस्टीम, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे होमोमॉर्फिक जे येते, होमोमॉर्फिकमध्ये येतील गमेटोपेटिक सिस्टीम आणि दुसरी स्पोरोपेटिक सिस्टीम, ठीक आहे. तर गमेटोपेटिक सिस्टीम जी असते, गमेटोपेटिक सिस्टीम ही ईस्ट अँड मँगलस्टॉप, ठीक आहे. गमेटोपेटिक सिस्टीम ही ईस्ट अँड मँगलस्टॉप या 2 सायंटिस्टने केली होती. आणि जी स्पोरोपेटिक सिस्टीम जी असेल ती ह्यूज अँड बॅकॉक, ठीक आहे. ह्यूज अँड बॅकॉक या दोघांनी काय केली होती की याच्यामध्ये स्पोरोपेटिक सिस्टीम जी असेल ऑफ सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी ती डिस्कवर केली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टाउट जे असेल, स्टाउटने डायरेक्ट पूर्ण सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी ही जी टर्म असेल म्हणजे ते डायरेक्ट एक्सप्लेन केलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन, मेल स्टॅबिलिटी इज डिपेंडंट ऑन द ॲक्शन ऑफ जीन कॅरिड बाय इन द न्यूक्लियस. आता न्यूक्लियसमुळे जी मेल स्टॅबिलिटी असते, न्यूक्लियसमुळे जी मेल स्टॅबिलिटी असते त्याला काय म्हणतो आपण, GMS, जेनेटिक मेल स्टॅबिलिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 टाईपच्या स्टॅबिलिटी असतात, त्याच्यामध्ये CMS, त्याच्यानंतर थर्ड CGMS, ठीक आहे. CGMS. तर GMS जी असेल ती न्यूक्लियसमुळे कॅरिड आउट होईल. CMS म्हणजे सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी. सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी म्हणजे सायटोप्लाझममुळे जी मेल स्टॅबिलिटी येईल त्याला म्हणायचं सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी. आणि ज्याच्यामुळे न्यूक्लिअर जीन आणि सायटोप्लाझमिक जीन दोन्ही पण जीन रिस्पॉन्सिबल असतील त्याला म्हणायचं सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन याच्यामध्ये, विच सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी सोर्स यूज फॉर हायब्रिड सेल प्रोडक्शन इन सोरगम. म्हणजे हायब्रिड सेल प्रोडक्शन इन सोरगम जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण CK60, ओके, कंबाईन कापीर 60 ही जी मेल स्टराईल लाईन यूज करतो, यूज ॲज अ फिमेल सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी जी सोरगम मेज या क्रॉपमध्ये असते, याच्यामध्ये जी CGMS लाईन असते की जसं की याच्यामध्ये तुम्हाला दिलेले टिप्ड 23A, टिप 23A असेल तर पर्ल मिलेट, ओके, बाजऱ्यामध्ये जी असते मेल स्टराईल लाईन यूज केली जाते CGMSने, ती टिप्ड 23A ही असते, ठीक आहे. त्याच्यानंतर जीन TFDA, जीन TFDA काय, जीन TFDA तर 2,4-D रेजिस्टंट जे कॉटनमध्ये जीन्स असेल हा जीन असतो, ओके. 2,4-D जे 2,4-D हर्बिसाईड असेल, हर्बिसाईडमध्ये 2,4-D रेजिस्टंट जो जीन असेल त्याला म्हणायचं जीन TFDA, ओके. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन 9 नंबरचा, फर्स्ट हायब्रिड टोबॅको इज रिपोर्टेड बाय. फर्स्ट हायब्रिड टोबॅको कोणी दिला होता याच्यामध्ये, कोडरेटरने, ठीक आहे. कोडरेटरने फर्स्ट हायब्रिड इन टोबॅको थॉमस फेडचाइडने काय केलं की फर्स्ट इंटरस्पेसिफिक म्हणजे त्याच्यामध्ये त्यानं हायब्रिडायझेशन केलं होतं, ठीक आहे. स्वीट विल्यमसन अँड कार्नेशन, स्वीट विल्यम अँड कार्नेशन या दोघांचा क्रॉस करून थॉमस फेडचाइडने पहिलं हायब्रिड दिलं. पण फर्स्ट हायब्रिड इन टोबॅको जर तुम्हाला विचारलं की फर्स्ट हायब्रिड इन टोबॅको कोणा दिला, ठीक आहे, तर हे हायब्रिड तर दिलं थॉमस फेडचाइडने, पण टोबॅकोमध्ये कोणा दिला तर ते कोणा दिला, कोडरेटरने, ओके. त्याच्यानंतर विविलो असेल, विविलोने काय केलं की त्याने ओरिजिन ऑफ स्पेसिस, जे ओरिजिन तुम्ही सांगता की ईस्ट एशिया त्याच्यानंतर वेस्ट एशिया, हे ओरिजिन ऑफ स्पेसिस विविलोने दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे की द क्रॉसेस मेड बिटवीन द प्लांट ऑफ 2 व्हरायटीज ऑफ सेम स्पेसिस, ठीक आहे. तुम्हाला विचारलं की 2 व्हरायटीज म्हणजे आता ज्या 2 व्हरायटीज असतील त्याच्यामध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट त्यांचं वेगळं असेल म्हणजे त्या 2 डिफरंट व्हरायटीज असतील ऑफ सेम स्पेसिस, ठीक आहे. आता तिथे काय विचारलं होतं तुम्हाला, 2 डिफरंट व्हरायटीज ऑफ सेम स्पेसिस असतील, ठीक आहे. तर इथे काय आहे की डिफरंट, ओके, तुम्हाला विचारलं की 2 डिफरंट व्हरायटीज, ओके, डिफरंट व्हरायटीज, त्याच्यानंतर काय असेल, सेम स्पेसिस, आणि विचारलं होतं तुम्हाला काय असेल, ओके, काय असेल. तर एक सोपं की डिफरंट जर याच्यामध्ये व्हरायटीज विचारल्या तुम्हाला, ओके, डिफरंट व्हरायटीज विचारल्या आणि त्याच्यामध्ये काय आहे, सेम स्पेसिस आहे, ठीक आहे. सेम काय याच्यामध्ये स्पेसिस आहे, तर तो काय क्रॉस होईल, इंटरव्हरायटल क्रॉस, इंटरव्हरायटल क्रॉस, ठीक आहे, इंटरव्हरायटल क्रॉस. आणि समोर आता तुम्हाला काय विचारलं होतं की याच्यामध्ये परत सेम काय असते, ओके, डिफरंट. आता याच्यामध्ये सेम जर याच्यामध्ये स्पेसिस असतील, ओके, सेम स्पेसिस असतील तर सेम स्पेसिसला परत काय म्हणतो आपण, इंट्रा स्पेसिफिक क्रॉस. इंट्रा म्हणजे काय, त्या स्पेसिसमध्ये क्रॉस होत असेल तर त्याला म्हणतो आपण इंट्रा स्पेसिफिक क्रॉस. तर याच्यामध्ये 2 सेम स्पेसिस येत आहेत म्हणून याला परत काय म्हणतो आपण, इंट्रा स्पेसिफिक क्रॉस, ठीक आहे. म्हणून बोथ B and C इज ऑप्शन इज करेक्ट, कारण याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक क्रॉस आणि इंटरव्हरायटल क्रॉस या दोघ्या गोष्टीला काय म्हणतो आपण, इंट्राव्हरायटल आणि इंट्रास्पेसिफिक क्रॉस, म्हणून याला म्हणायचं बोथ B and C. आन्सर इज
करेक्ट. ओके. त्याच्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन आहे की स्टेबल परफॉर्मन्स ऑफ दी व्हरायटी इन अ वाईड रेंज ऑफ एन्व्हायरमेंट. ओके. आता एक वाईड रेंज ऑफ इन्व्हायरमेंट असेल, वाईड रेंज ऑफ इन्व्हायरमेंट असेल, त्या वाईड रेंज ऑफ इन्व्हायरमेंटमध्ये जर स्टेबल परफॉर्मन्स असेल तर त्याला काय म्हणायचं, अडॅप्टेशन. ओके, त्याला म्हणायचं अडॅप्टेशन. ओके. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन काय, डोमेस्टिफिकेशन. डोमेस्टिफिकेशन काय असतं की डोमेस्टिफिकेशन म्हणजे काय की अंडर ह्युमन मॅनेजमेंटमध्ये आपण ज्या व्हरायटीज आणतो त्याला म्हणायचं डोमेस्टिफिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन म्हणजे काय की ट्रान्सपोजिशन ऑफ क्रॉप प्लांट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज कॉल्ड ॲज इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे आर द प्रिमिटिव्ह कल्टिवेटेड बाय फार्मर फॉर मेनी जनरेशन. ठीक आहे. म्हणजे जे प्रिमिटिव्ह कल्टिव्हर म्हणजे जे फार्मर्सकडे असेल, ओके, जे फार्मर ग्रो करतात, म्हणजे काय की जे हायब्रिड सोडून म्हणजे फार्मरकडे ज्या सीड असेल ते सीड खूप वर्षाचं आहे आणि ते जनरेशन टू जनरेशन ग्रो करत चालतोय. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं आपण लँड रेसेस. ठीक आहे. लँड रेसेस असतात ते, म्हणजे फार्मर खूप दिवसापासून त्याला कल्टिवेट करत असेल त्याला म्हणायचं लँड रेसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट कल्टिव्हर काय असते, ॲब्सोल्यूट कल्टिव्हर म्हणजे इम्प्रूव्ह व्हरायटीज ऑफ रिसेंट पास्ट. ओके, इम्प्रूव्ह व्हरायटीज ऑफ रिसेंट पास्ट, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट कल्टिव्हर. म्हणजे काय झालं की एखादी व्हरायटी असेल, एखादी व्हरायटी पहिले ग्रो करत होते पास्टमध्ये, पण काय झालं की त्याच्याहून एक हायल्डिंग व्हरायटीज आता ग्रो करणं चालते. ओके, म्हणजे निघाली एक हायल्डिंग व्हरायटी, मग ती काय करते, त्याला सप्रेस करते. ठीक आहे. म्हणजे एक डॉमिनंट व्हरायटी वरती येते आणि त्याच्यामुळे पास्टमध्ये जी व्हरायटी आहे त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट कल्टिव्हर. आणि मॉडर्न कल्टिव्हर जे असतील म्हणजे आत्ताच्या ज्या व्हरायटीज असतील ते फार्मर ग्रो करतायत त्याला म्हणायचं मॉडर्न कल्टिव्हर. ठीक आहे. म्हणजे मॉडर्न कल्टिव्हर आता ज्या कल्टिवेट केलेल्या व्हरायटी त्याला म्हणायचं मॉडर्न कल्टिव्हर. आणि ॲडव्हान्स ब्रीडिंग लाईन जे असतात म्हणजे ज्या व्हरायटीज जे असतील मग त्याच्या अगोदरची स्टेज असते, जसे की काही बेटर सुपेरियर प्लांट असतील, ते सुपेरियर प्लांट अजून व्हरायटी झालेले नाही आहे, ते व्हरायटी व्हायचे. ठीक आहे. त्या लाईन ज्या असतील त्या व्हरायटी व्हायच्या आहे 8, म्हणजे अजूनसुद्धा त्या व्हरायटी झालेल्या नाही आहे, त्याला म्हणायचं ॲडव्हान्स ब्रीडिंग लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन विचारला तुम्हाला, सीड विच स्टोर्ड ॲट लो टेम्परेचर अँड लो मॉइश्चर कंटेंट अँड लो टेम्परेचर विदाउट लॉसिंग इट्स व्हॅबिलिटी. विचार लक्षात ठेवा की विदाउट लुझिंग इट्स व्हॅबिलिटी, जर एखादं सीड आपण खूप वर्षासाठी जर त्याच्यामध्ये जर स्टोअर करून ठेवत आणि विदाउट लॉजिंग ऑफ व्हॅबिलिटी असेल तर त्याला काय म्हणायचं ऑर्थोडॉक्स सीड. कारण याच्यामध्ये काय होतं, विदाउट लॉजिंग ऑफ व्हॅबिलिटी म्हणजे त्याची व्हॅबिलिटी लूज करत नाही. ऑर्थोडॉक्स सीड जे असतील ते त्याच्यामध्ये त्याची व्हॅबिलिटी लूज करत नाही, तर त्याला म्हणायचं ऑर्थोडॉक्स सीड. आणि रिकॅल्सिट्रंट सीड याच्या उलट रिकॅल्सिट्रंट सीड. आता हे जे ऑर्थोडॉक्स सीड असते, ऑर्थोडॉक्स सीड आपण लॉंग टर्म स्टोरेजसाठी वापरतो, लॉंग टर्म स्टोरेज कॅपॅसिटी असते कारण ते व्हॅबिलिटी लूज करत नाही. पण रिकॅल्सिट्रंट सीड असेल तर त्याच्यामध्ये काय असते की 12 ते 13 मॉइश्चर पर्सेंटेजचा असते. ओके, 12 ते 13% पर्यंत मॉइश्चर असते त्याच्यामध्ये आणि ते आपण स्टोअर करतो, पण ते काय करतात की व्हॅबिलिटी लूज करून टाकतात. म्हणून त्याच्यामुळे काय होते की ते जे सीड असेल ती आपण शॉर्ट टर्म स्टोरेजसाठी यूज करतो. ठीक आहे. त्याला म्हणायचं रिकॅल्सिट्रंट सीड. आणि प्राईम सीड म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये डिफरंट ट्रीटमेंट करून, ओके, डिफरंट ट्रीटमेंट करून जे सीड असेल त्याच्यामध्ये जे जर्मिनेशन इन्क्रीज केलं जाते, जर्मिनेशनचा जो पिरियड असेल तो कमी करून लवकर जर्मिनेशन केलं जातं, त्याला म्हणायचं प्राईम सीड. त्याच्यानंतर एक बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया इज लोकेटेड ॲट कोलकाता. ओके, जे NBP ज्या म्हणजे जीन बँक जे असतील, डिफरंट जीन बँक जे आहेत त्या जीन बँकमध्ये काय असते की प्लांट इंट्रोडक्शनच्या डिफरंट ज्या एजन्सीज आहे, ठीक आहे, प्लांट इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये ते बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया इज लोकेटेड ॲट कोलकाता. त्याच्यानंतर समोर विचारलं तुम्हाला की डेहराडून. ओके, डेहराडून म्हणजे FRI फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे, डेहराडून. ठीक आहे. FRI असेल ती असेल डेहराडूनला. त्याच्यानंतर फरीदाबादला काय क्वारंटाईन डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन अँड क्वारंटाईन कुठे ते फरीदाबादला. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर विचारलं होतं सम ऑफ टोटल जीन्स प्रेझेंट इन स्पेसिस. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं होतं की सम ऑफ टोटल जीन म्हणजे पूर्ण जीनची जर त्याच्यामध्ये सम असेल तर त्याला काय म्हणायचं. ठीक आहे. एखादा त्याला जर्मप्लाझम म्हणू शकतो आपण. ओके, त्याला जीन पूल पण म्हणू शकतो. ठीक आहे. जर्मप्लाझम म्हणजे काय, एक जर्मप्लाझमचा स्टॉक असेल, जसं की अगोदर लाईन्स असतील खूप साऱ्या 50 लाईन्स असतील एका क्रॉपच्या, तर ते काय आहे की जर्मप्लाझम म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएबिलिटी असेल, प्रत्येक लाईनमध्ये वेगळा जीन असेल. ठीक आहे. मग त्या सगळ्यांची जर जीन त्याला सम असेल तर त्याला म्हणायचं जर्मप्लाझम किंवा जीन पूल. ओके, तर याच्यामध्ये ऑल ऑफ दिस हे आन्सर करेक्ट आहे.
नंतर विचारलं होतं सेंटर ऑफ डायव्हर्सिटी. सेंटर ऑफ डायव्हर्सिटी मागच्यामध्ये क्वेश्चनमध्ये झाला की विविलो याने काय सांगितलं, सेंटर ऑफ डायव्हर्सिटी म्हणजे ओरिजिन ऑफ स्पेसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम सिनर्जिड अँड अँटीपोडल सेल. ओके, म्हणजे ते अपोमेक्सिस आहे. अपोमेक्सिस म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाऊट फर्टिलायझेशन ऑर विदाऊट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स, त्याला काय म्हणायचं, अपोमेक्सिस. तर अपोमेक्सिस जे असेल त्याच्यामध्ये विचारलं तुम्हाला अपोगॅमी म्हणजे काय की तुम्हाला विचारलं होतं त्याच्यामध्ये अपोगॅमी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशन विचारली होती की एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम सिनर्जिड अँड अँटीपोडल सेल, त्याला काय म्हणायचं, अपोगॅमी. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्थोजेनेसिस असेल म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम एग सेल विदाऊट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स, त्याला म्हणायचं पार्थोजेनेसिस. ठीक आहे. तर या गोष्टी ज्या आहेत म्हणजे अपोमेक्सिस जर आलं तुम्हाला की अपोमेक्सिसबद्दल तुम्हाला काय माहिती, तर त्याच्यामध्ये अपोगॅमी असेल, अपोस्पोरिव असेल. ठीक आहे. तर हे असे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन आपण समोर घेणारच आहे की तुमचे अपोमेक्सिस जे असेल पूर्ण याच्यामध्ये पूर्ण करेक्ट म्हणजे एकदम पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन तुम्हाला की वेन मेल अँड फिमेल फ्लावर सेपरेट बट प्रेझेंट ऑन सेम प्लांट. ओके, आता मेल अँड फिमेल फ्लावर. ओके, तर याच्यामध्ये होते क्रॉस पॉलिनेशनमध्ये येते समोर समजा डायक्लिनी. ओके, डायक्लिनी ही जी टर्म आहे, डायक्लिनी म्हणजे काय की युनिसेक्स्युअल फ्लावर असते. युनिसेक्स्युअल म्हणजे एकच सेक्स प्रेझेंट असेल फ्लावरवरती आणि एकच सेक्स त्याच्यामध्ये जर प्रेझेंट असेल तर ते पॉलिनेट, समजा त्याच्यामध्ये जर फक्त स्टिग्माच प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये जे अँथर किंवा जे पोलन ग्रेन्स येतील म्हणजे ते दुसऱ्या प्लांटचे येतील, म्हणून त्याच्यामध्ये काय होईल, क्रॉस पॉलिनेशन होईल. त्याच्यामध्ये होईल क्रॉस पॉलिनेशन म्हणजे युनिसेक्स्युअल फ्लावर. तर तुम्हाला विचारलं होतं की एकच प्लांटवर जर फ्लावर असतील तर त्याला काय म्हणायचं, मोनोसिकंडिशन. आणि मोनोसिकंडिशन म्हणजे तेच काय येते त्याच्यामध्ये की परत विचारलं होतं तुम्हाला की याच्यामध्ये डायक्लिनी आणि मोनोसी, म्हणून बी अँड सी ऑप्शन इज करेक्ट. कारण की याच्यामध्ये विचारलं होतं तुम्हाला की जे डायक्लिनी असते, डायक्लिनी म्हणजे युनिसेक्स्युअल फ्लावर आणि युनिसेक्स्युअल फ्लावर आणि परत काय की त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं सेपरेट बट प्रेझेंट ऑन सेम प्लांट. ओके, तर डायक्लिनी आणि त्याच्यानंतर मोनोसी, हे मोनोसीची डायक्लिनीचं एक एक्झाम्पल आहे मोनोसी. ठीक आहे. मोनोसी मँगो असेल त्याच्यानंतर मँगोमध्ये काय असते, मोनोसी असते. म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये एकाच याच्यावरती प्रेझेंट असतात, त्याला म्हणायचं मोनोसी. ओके, तर याच्यामध्ये बी अँड सी ऑप्शन इज करेक्ट. ओके, त्याच्यानंतर समोरचा इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग डिफरंट अलील ॲट करस्पॉन्डिंग लोकाय. ओके, डिफरंट अलील जर डिफरंट असतील तर ती कंडिशन काय असते, हेट्रोझायगोसिटी. ओके, हेट्रोझायगोसिटी. आणि जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट जर सेम असेल त्याला म्हणायचं होमोजिनियस. आणि जर जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट डिफरंट असेल त्याला म्हणायचं हेट्रोजिनियस. ठीक आहे. आणि जर अलील म्हणजे काय की कॅपिटल टी आणि स्मॉल टी, जर हे स्मॉल टी अशी जर कंडिशन असेल याला म्हणायचं हेट्रोझायगोसिटी. म्हणजे याच्यामध्ये एकाच जीने जो टॉलनेस म्हणजे त्याची हाईट रिस्पॉन्सिबल करतो, ते ॲक्शन म्हणजे तो एक्सप्रेस करतो की त्याची हाईट येते, पण त्याच्यामध्ये एक अलील आहे टी आणि दुसरं आहे स्मॉल टी, तर याला म्हणायचं हेट्रोझायगोसिटी. ओके, याला म्हणायचं हेट्रोझायगोसिटी. त्याच्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये की सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी इन हायब्रिड सेल प्रोडक्शन. तर याचं तुम्हाला सांगितलं की CGMS सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी यूज इन सोरगम, आणि सोरगममध्ये CK60 म्हणजे कंबाईन काफीर 60 ही लाईन यूज केल्या जाते. तर आपण सोपाच क्वेश्चन होता. तर वॉटरमेलन असेल, पोटॅटो असेल, पोटॅटोमध्ये काय केलं की सायटोप्लाझमिक मेल स्टेरिलिटी म्हणजे CMS म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेटेड क्रॉप असतात त्याच्यामध्ये CMS यूज केले जाते. आणि वॉटरमेलन व्हीट जी असेल, राईस असेल, याच्यामध्ये काय केलं जाते की GMS जेनेटिक मेल स्टेरिलिटी यूज केलं जाते. ठीक आहे. तर हे झालं आपल्या आपण जो मॉक टेस्ट घेतली होती त्या मॉक टेस्टचं डिस्कशन. तर याच्यामध्ये 10 जूनपासून आपली जी टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 100 असे क्वेश्चन्स असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाइम टेबल त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलाच आहे. ठीक आहे. आणि परत की तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन कशी करायची. ठीक आहे. टेस्ट सिरीज जॉईन कशी करायची, तर ह्या जी व्हिडिओ आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आत्ताचा पेपर भेटून जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला याच्यासोबत एक्सप्लेनेशन भेटेल की 100 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन भेटेल तुम्हाला. ठीक आहे. अगोदरचं जे झालं आहे ते ओके त्याच्यामध्ये ते पण पेपर चांगलेच होते. ओके, सगळ्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो चांगलाच होता. आता ह्यापुढे जे क्वेश्चन्स पेपर असतील ते एकदम क्वालिटी क्वेश्चन्स असतील आणि त्याच्यानंतर
तुम्हाला याच्यावर एक्सप्लेनेशन पण भेटेल. आणि जे जॉईनिंग करायचं असेल तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल्सवर भेटून जाईल. ठीक आहे, तर धन्यवाद.